जनाबाईच्या जात्यावरी विठ्ठल तुई ज्वारी बाजरी शिरदारी नाव तुझं श्री हरी नवोबा विठ्ठवरी शिरदारी नाव तुझं श्री हरी नवोबा विठ्ठवरी केले हो पांडवनाथ केले हो पांडवनाथ केले हो पांडवनाथ केले हो द्रोणाचार्य सरकार गुरु असताना ही द्रोणाचार्य सरकार गुरु असताना कैरवनाथ केले हो कैरवनाथ केले हो पतिवर्तर सीतातना आणि तिचा त्याग केला हो तिचा त्याग केला हो तिचा त्याग केला हो तिचा त्याग केला हो चित्ती चित्ती समी उभा रावणी विद्यावरी चित्ती चित्ती समी उभा रावणी विद्यावरी शिरदारी नाव तुझं श्री हरी नवोबा विद्यावरी शिरदारी नाव तुझं श्री हरी नवोबा विद्यावरी नाव तुझं श्री हरी नवोबा विद्यावरी शिरदारी नाव तुझं श्री हरी नवोबा विद्यावरी रावण पसेला कसं काय बोलाला मंगळ देला रावण पसेला कसं काय बोलाला मंगळ देला मुर्ग्यानी
कांचन मुर्ग्याने धरलं वेच अरे चिंचेगणे बदल पशेला कसं काय मुलाला मंगळ भेटेला बदल भेटेला कसं काय मुलाला मंगळ भेटेला कळकावरी बसला बघेला आणि कसा काय मुलाला मुंगळा भेटेला कळकावरी बसला बघेला कसा काय मुलाला मुंगळा भेटेला अशी गाण्याची लावली उडी मी भल्या भल्यांचा काढलं पोडलं पुडी अरे अशी गाण्याची लागली उडी भल्या भल्यांचा मोडला पुडी चक बदल पसेला मुंगळ भेटेला बदल पसेला कसं काय मुलाला मुंगळ भेटेला कसं काय मुलाला मुंगळ भेटेला उभा राजाला जाग्याला उभा राजाला जाग्याला राजाला जाग्याला उभा राजाला जाग्याला विचार केला मला घराला मात्र विचार काय केला कांद्या लाडीने काही केलेला असायला सुट्या तिथे येडू चालू आहे की कांद्या लाडीने विचार केला बाबा लहान जर उद्योग मोठा करायला अगदी मथुरा काना मथुर स्वदेन केल्यावर लहानाचा लागला होता भगवंत मोठा होयाला दिवसा बघा दिवस गेले देव खेळ वयाला आला चैला बाबा अगदी
मथुर वै खेळकारी यायला त्या टायमाला देवा लागला बोला कामाला कामाला खेळाची आवड झाली म्हटला आणि मला खेळ पाहिजे म्हणायला माझ्या कांगाला अरे बाबा विठू दांडूचा खेळ खेळा दिला जाईला अगदी अख्खा मला विचार केला म्हणाला आणि मथुर बाबा खेळ लागले होते पैदा करायला आणि त्या मथुर बाबा सोनाराकडे जाऊन शिना येते आणि दांडूचा खेळ आणायला विठू दांडूचा खेळ तांड्या बाळासाठी दिला जाईला अगदी सोन्याचे चिन्ह आणि रुपयाचा दांडू मथुर भगवंताला सोन्याचा वर्णाचा खेळ मथुर आकान पैदा करून द्यायला तांड्या बाळाला लागली सांगायला दादा आणि बाबा ही खेळ सोन्याचा वर्णाचा आहे जपून खेळ आपल्या वाड्यात म्हणून लागलेली सांगायला आपल्या वाड्यामध्ये खेळा म्हणून सांगितलेलं होतं अख्खा मायावर काय करायला अक्का माया म्हणून जेवढं सांगितलं अक्का माया पाण्याला चालली असायला अगदी चित्रावरी घागर पूर्णावरी चुंबळ माठ शिराला लावायला अक्का निघून शिना मथुर पाण्याच्या वाटेने जायत असताना आणि जाता बारा जाता नाव जाता बारवे आणि चित्रवाडी गागरे गवळी वे कैसे राहुला खायला हवा तुझ्या मनाला ताज्या माझ्या लाडी नव कांद्या लाडी पाण्याला निघा निघा पाण्याला वे पाण्याला निघा निघा पाण्याला वे पाण्याला गेली अगदी सोन्या सवर्णाला खेळ दिलाया आणि भगवंताला लागलेले सांगायला जपून खेळायचा म्हणून शिना राखा मावाला सगळं पुढं पडलं होतं भावांना काय पडलं सईला बाबा अगदी हे लहान आहे कुणीकडे तर जाईल म्हणून शिना मधून काय केलेलं होतं बाबा काय केलं ना सईला ते जाईल म्हणून अख्खाने विचार केला ह्याला पडून गेलं पाहिजे तर्फ लावली पाहिजे साथीच्या साथी दररोज अक्का मायावर बाहेर कड्या घातल्या देववाड्यामध्ये खेळत होता अख्खा मायावर तर्फ लावायला कडी लावायला आणि भगवंताला मधून पुढे पडलं होतं बाबा अगदी कानी सावट लागला होता या राजबीज गल्लीला पोरांचा कानावर सावट आलेला असायला कोणत्या देवाने खेळता खेळता चिंधी देवाची बाबा सोन्यात सोबनाची भाई समजे वाट गेली कशी काढायची म्हणून कशी माझी चिंधी बाहेर गेली मी कसा बाहेर जायचं म्हणून पुढे पडला सईला भगवंताचा विचार केला म्हणाला भगवंताला डांबर मारायला जसं डांबर मारलेला जाऊन सोन्या वाटत जाऊन राजबीज गल्लीला त्यांच्या बाळाला बाबा 14 भांडणाचा दावा केला आता आपल्याला आखान कोणलाय आपण काहीतरी विचार केला पाहिजे म्हणून भगवंतांना वाटव्यामध्ये हात घालायला ही शुद्ध्या भांडणं म्हणजे साधा सुद्धा नाही बाबा अगदी भंडाऱ्याची ताकद लहान मोठी आहे बाबा
भांडाऱ्यात सगळ्यात चेष्टा कुणी करू नका. 14वीचा भंडार हातामध्ये घेतला आणि हातामध्ये भांडारा घेऊन जसा तर्फावर झोपल्यावर केला. सर्व सुरच्या तर्फ मोकळी झाली असेल. अगदी लावलेली तलपण मोकळी व्हायला भगवंताला वाट झाली पकडून जायला. देव बाहेर पडला तर तिने हुडकायच्या नादामध्ये देवाच्या कानी सावध आला असेल सुरत्या. अगदी मथुर या राजवीर गलीला जाऊन पोरात ते लागला होता काय करायला. आईला म्हणला इकडे काहीतरी कालावा येतो या आणि गेलं पाहिजे त्यांच्या जवळ बाबा. कशाचा खेळ चालाय लहान म्हणून पोरात जाऊन खेळलं पाहिजे. अगदी 11 पगडी जातीची पोरं लागली होती चेंडू खेळायला. साड्या माळ्याची तेल्या तांबड्याची वाहण्या उडण्याची पोरं मात्र 11 पगडी जातीची लागली होती खेळ खेळायला. लालच्या बाळानं जवळ गेला मला गावामध्ये घ्या म्हणून लागला बोलायला. अरे बाबा तुला डावामध्ये घेतला असता पण इथं डाव चेंडू जाय आणि तू चिनू दांडू होऊन गेला. चेंडूचा डाव आहे बाबा. अरे बाबा इथं बमीर आलाय तर ढोल काही तळ पाहिजे त्याला सरदम पाहिजे चल पाहिजे ढोल पाहिजे का हो काहीतरी घेऊन उभं राहून चालतंय. असं कसं चालतं. काही तर जिगाड गाणी म्हणायची येते काय गाणी नाही वबी झाली पाहिजे. देवाच आहे देवाच आहे गाणं देवाचं झालं पाहिजे. कुठला शेड कुठली गाडी कुठलं सुरत्या. काय आणायला गेलं नसत्या. विचार मनाचा केला असायला. अगदी मनात घेण्याचा विचार केला भगवंताचा नाही इलाज झाला. भगवंताला मथुर बाबा पुढं पडलं. भगवंताने काय करायला मथुर बाबा. आणि आले माझ्या हो रामनाथे, आले माझ्या हो रामनाथे. माझ्या हो गावाचा तुझे माझ्या हो गावाचा. गुरु माझ्या हो मौलीने गुरु माझ्या हो मौलीने. माझ्या हो राजाने नवरा माझ्या हो राजाने. माझ्या हो राजाने 101 रुपया. माझ्या लागलं बोलायला लागलं बोलायला माझ्या लागलं बोलायला. आम्ही आभारी मानईल. माझ्या
निघून नगरीला देवाच्या वाड्याला बाबांची माया हे बाबांना विचार केला म्हणा त्यांना देव जाऊ उभा राहिला लहानसे बाबा देव देवाचा नाही इलाज झाला त्या टायमाला बाळवांना देवाला माघारी पुढा फिरवायला 3.5 पोरांनी सांगितलं बाबा तू चेंडू घालला तर तुला गावामध्ये येणार म्हणून तिना अगदी देवाचा नाही इलाज झाला पोरे गावामध्ये घेण्याचे देव शिरला माघारी त्या टायमाला देव महाराजाला हे तिथनी सोडा करला बाबा अगदी अख्खा माहेरच्या वाड्याला येऊन शिना समोर जेव्हा बघा कोपऱ्या मध्ये बसला सरी गुडघ्यात मार घालून चिना अगदी अख्खा पोरगा पाण्यानं यायला अख्खाला बंधू दिसना बंधू जपा येता अख्खाला लागला मग फार काळजी वाटायला आका पाण्यात नाल्याने विचार केला मला नेंडता बाबा लागली होती इकडे तिकडे अख्खा बघायला बंधू दिसना तिला त्या टायमाला हुडकाय लागली होती काय सुरत्या अगदी मधून त्या टायमाला नजर गेली समोरच्या सोप्याला एका कोपऱ्याला देवची ताकदची गुडघ्यात मान घालून खाली मान घालून बसलेला असायला अरे बाळा म्हणते दुडक्यामध्ये मान घातली कुणी तुला मारलं कुणी बोटानं दाबलं तर त्याचं बोट काढे कुणी डोळ्यात दाबलं तर डोळा काढेल ते म्हणून लागल्या कमायला लागली बोलायला त्या माहेवा लागली बंधूला जाऊन बोलायला बंधू बोलून असा झाल्या बरकीला का लागली मधून बोलायला अरे बाबा तुला कुणी दाबला असेल बोटान त्याचं बोट काढीन लागली तू म्हणायला उभा राहण्या जायला उभा राहण्या जायला उभा राहण्या जायला उभा राहण्या जायला माझं जीवन माझं जीवन Thank you.